नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या मराठी चॅनलमध्ये. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे गुन्हेगारी दुनिया. आणि सगळ्यात प्रथम तुमचे विशेष आभार की आपल्या चॅनलवर 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर तुमचे सर्वांची अशी साथ लाभून द्या. आणि एक आपल्या तुमच्यापैकी जो व्यक्ती आहे, तुमच्यापैकी हा व्यक्ती मीच, म्हणजे तुमच्यापैकीच आहे, फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या संग बोलत आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि हा आपलाच चॅनल आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या 50 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल. आणि असंच पुढं आपलं योगदान राहून द्या. आणि हेतून पुढची वाटचाल सुरळीत राहून द्या. आणि तुमचे असेच सदैव आशीर्वाद आमच्यावर राहून द्या. तुमच्या विशेष कृपेने आज 50 सबस्क्रायबरची आपण पायरी चढलेलो आहे. तर आपल्याला अजून पुढे चालून वाटचाल हे करायची आहे. आणि हा जर मला कमेंट येतात की तुमच्या जे थांबून स्टोरी सांगता किंवा थोडीशी हे करता, तर मित्रांनो मी नवीनच आहे. आणि विशेषतः म्हणजे मला जास्त बोलण्याची प्रॅक्टिस नाही आहे. जसं मी सुधरून घेईन माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. हळूहळू माझ्यात जरा चेंजेस करेन, सराव करेन मी. आणि तुम्हाला आणि ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी रिअल आहे आणि जी सत्य आहे तेच सांगणार मी तुम्हाला. कुठल्याही अशा आलतू फालतू गोष्टी सांगणार नाही. आणि आपल्या चॅनलवर तेवढंच चालतं, सत्य आहे तेच. तर मित्रांनो, आपली 50 सबस्क्रायबरची शिडी गाठल्याबद्दल आणि तुमचं मनापासून धन्यवाद. आणि ह्या गोष्टीला अजून आपला प्रतिसाद राहून द्या. आणि एक आपला मराठी माणूस आहे, तो आपला हे करा, त्याला पुढं त्याला सहकार्य करा, पुढं चालून सहकार्य करा. तर मी ते थांबतो आणि आपल्या स्टोरीकडे बोलतो. तर मित्रांनो, आजची जी घटना आहे ती राजस्थानमधली आहे. राजस्थानमध्ये एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे पाली. आता त्या जिल्ह्याचं जास्त आपल्याकडे तिकडचा एरिया जास्त माहीत नाही, पण तिथं एक शहर आहे सोजत सिटी असं या सिटी आहे. आणि ह्या सिटीमध्ये एक 35 वर्षीय व्यक्ती आणि त्याची 30 वर्षीय बायको सोबत राहत असतात. तर त्या व्यक्तीचे नाव होते कमलेश मावड. आणि हा कमलेश मावड तो बिझनेसमॅन होता. आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं सुखिया मावड. आणि ह्या दोघांना दोन मुलं होती. आणि 2 मुलं होती. तर ह्यांच्याकडं भरपूर इस्टेट म्हणजे पैसा वगैरे, अजून जमीन हे अशी खूप इस्टेट. आणि ह्या इस्टेटीतनं विषय काय झालेला आहे तुम्हाला सांगतो. ह्या कमलेशकडे भरपूर इस्टेट आहे, पण हा चांगट माणूस आहे. आणि तुम्हाला सांगतो, आणि ह्या दोघांना मुलं देखील होती. आणि हा विषय आता हा कमलेश, त्याच्या घराजवळ एक पाण्याचा प्लॅन्ट होता, म्हणजे जे आपले JR वगैरे ते असतात ना, त्याचा प्लॅन्ट होता. आणि त्याच्याकडे एक नोकर होता. म्हणजे त्या प्लॅन्टवरची पण कामं करायचा आणि कमलेशच्या घरची पण कामं करावं लागायची त्याला.
आणि त्याला महिन्याला पगार किती होता? 7 ते 8,000 रुपये. त्याला जवळजवळ कमलेशच्या तिथं त्याला जवळजवळ जुना कामगार होता आणि कमलेशच्या विश्वासातला होता, दोघा नवरा बायकोच्या विश्वासातला होता. आणि ह्या गोष्टीतनं तुम्हाला सांगतो मंडळी, जो कमलेशचा नौकर होता, तुम्हाला त्याचं नाव पण सांगतो. तो नौकर होता, तो 25 वर्षे, वय वर्ष 25 होतं त्याचं, आणि अशोक राठोड असं त्याचं नाव होतं. आणि अशोक राठोड काय करायचा, आता तो तिथं भरपूर जण होता, तो विश्वासातला माणूस होता. आणि विश्वासातला माणूस केव्हा विश्वासघात करू शकतो का नाही हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. आता तो कमलेश जो होता, तो त्याच्यावर भरपूर विश्वास ठेवायचा. त्याच्या स्वप्नात पण नसेल हा माझा विश्वासघात करेल. आणि त्याच्या जीवनाची जीवनसाथी जी बायको आहे, जीवनसाथी, ती पण विश्वासघात करणं असं त्याला केव्हा माहीत पण नव्हतं, कल्पना नव्हती. तर हा कमलेशच्या पाण्याच्या प्लॅन्टवर कामाला होता आणि कमलेश त्याला 7 ते 8,000 रुपये मिनिमम देत होता. आता हा एवढ्या कमी पगारात आता एवढ्या महागाईच्या जमान्यात कसं चालेल? आता हे कमलेशचं पण चुकतंय. आणि मित्रांनो, पुढं चालून तुम्हाला सांगतो, ह्या नोकराला म्हणजे हा जो कामगार आहे, कमलेशचा नोकर आहे, कामगार आहे, तो त्याच्या डोक्यात हा पाण्याचा प्लॅन्ट आपल्या नावावर कसा होईल आणि मी ह्याचा मालक कसा होईल आणि ह्याच्यातनं मला जास्त पैसे छापता कसे येतील, हा कमलेशच्या डोक्यात उद्देश. अशोकच्या डोक्यात उद्देश. आणि अशोकच्या डोक्यात उद्देश असल्या तसा उद्देश होता. आणि अशोक तशी स्वप्न बघायला लागला. आणि कमलेश हा कामानिमित्ताने सारखाच बाहेर असायचा, सारखंच त्याचं काही ना काहीतरी बाहेर काम असायचं. तो कारण मोठा बिझनेसमॅन होता आणि याकडे धन दौलत, भरपूर पैसा, इस्टेट होती वगैरे. तर ह्या इस्टेटीतनं तो बाहेर सारखं काम म्हणजे असायचा. आणि ह्या अशोकचं आणि जी त्याची बायको आहे, कमलेशची बायको सखिया, तर ही कमलेशची बायको, ह्या दोघांमध्ये नजरभेट झाली, आपसापसात संबंध जुळले, आणि संबंध जुळताच त्यांचे शरीर संबंध देखील झाले. म्हणजे भरपूर वेळा त्याला कुठं बाजाराला न्यायचं म्हटलं तरी कमलेशची बायको त्यालाच घेऊन जायची. का? तो नोकर आहे घरचा. आणि कमलेशला पण हा विषय कळला नव्हता. आणि विषय नका कळून द्या. आणि हा नोकराने आणि त्याच्या बायकोने विश्वासघात करायची काय जरूरत नव्हती मित्रांनो. तर तुमच्या बाबतीत काय असं घडतंय का? तर हे सतर्क राहा, सावधान व्हा. आणि जो कमलेश होता तो बाहेर राहायचा आणि जे कमलेशची बायको आणि अशोक यांच्यात संबंध जुळले, शरीर संबंध झाले, अनैतिक संबंध. आणि जो अशोक राठोड होता तो 25, त्याला वय वर्ष 25 होता, ते त्याचं लग्न झालं नव्हतं, काय झालं नव्हतं. आणि त्याच्या डोक्यात ही कमलेशची प्रॉपर्टी हा हडपायचा विषय, ह्या पाण्याच्या प्लॅन्टचा मी मालक का होईल. म्हणजे एक मिनिमम तुम्हाला सांगायचं म्हणजे मेहनतीचं पुरत नाही, हे तर काय विषयच नाही, दुसऱ्याचं हे. तर त्याच्या डोक्यात तेवढाच विषय. आणि हा हडपायचा कसा त्याने पुढं चालून त्याच्या वेगवेगळ्या योजना आखायला सुरुवात केली, वेगवेगळ्या. कसं की हा पाण्याचा प्लॅन्ट माझ्या नावावर कसा होईल. माणसाची बुद्धी ही भयंकर बेकार आहे बरं का. माणसाचीच नाही तर जी स्त्री आहे तिची पण बुद्धी महाभयंकर आहे. आणि ते स्त्रीचं म्हणजे आता तुम्हाला एक कुठल्या स्त्रियांना मी जास्त मन दुखवत नाही, पण जे हे घटनेतनं जे घडलंय ते तुम्हाला सांगतो. जी ही स्त्री होती ती निव्वळ अर्धवट होती. अर्धवट ह्या स्टोरीतच आहे तुम्हाला सांगतो. कारण जी कमलेशची बायको होती
अहो आजपर्यंतचा इतिहासच आहे. दुसऱ्यांनी कान फुकले की आपले परपंच उद्ध्वस्त होतात. आणि हेच इथं पण झालेलं आहे. ह्या अशोक राठोडला कमलेशची प्रॉपर्टी पाहिजे होती, त्याचा पाण्याचा प्लॅन्ट पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी कमलेशचा जो प्लॅन्ट होता तो आपल्या नावावर कसा होईल किंवा काय करायचं त्यांनी डोकं चालवलं. आणि पुढे चालून ह्या अशोक राठोडने कमलेश आणि कमलेशची पत्नी सोकिया ह्यांच्यात भांडणं लावायला प्रयत्न केला. म्हणजे कसं की कमलेशच्या बायकोचा आता ह्यांच्यात तर संबंध चालूच होते, अनैतिक संबंध. अनैतिक संबंध चालू असल्यामुळं कसं आहे की कमलेश आता बायांची, आता मला कुठल्या स्त्रीला तसं बोलायचं नाही बरं का, पण ही बायची जात आहे. हिने कोणावर विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे, आपला परपंच बघायला पाहिजे होता. त्यांनी त्या अशोक राठोडवर विश्वास ठेवला आणि अशोक राठोडनी त्यांच्या घरात त्यांच्या भर परपंचात विष कालवलेलं आहे. आता हा जो कमलेश आहे तो आपल्या कामानिमित्त नाही आणि कुठल्या म्हणजे आता बिझनेसमॅन म्हटलं की चालतंच एवढं तेवढं, पण जो अशोक राठोड आहे त्याला ह्याच्या प्रॉपर्टीची लालसा आणि त्याने ह्याच्या परपंचात विष कालवलेलं आहे मित्रांनो. आणि हा आजचा जो प्रकार आहे, ही आजची स्टोरी आहे. तुमच्या बाबतीत पण घडते, तुमच्या आसपास पण घडते. लय लांबचा विषय नाही आणि ह्या स्टोरीतनं तुमच्यासाठी पण खास आहे ही स्टोरी, तर ही शेवटपर्यंत ऐका. तर मित्रांनो, हा अशोक राठोड त्याच्या बायकोचे कान भरतो. काय भरतो की तुझ्या नवऱ्याचं बाहेर लफडं आहे आणि तो जो इन्कम येतो तो त्या बाहेरच्या म्हणजे गर्लफ्रेंड आहे आणि त्या बाहेरच्या जी लेडीज आहे, जी महिला आहे, तिच्यावर पूर्णपणे खर्च करतो. तुमच्या बाबतीत घडतंय का असं? आहे का तुमच्या अवतीभोवती असं कोणतरी काहीतरी चुगलखोर किंवा काय तुमच्या वाईटावर असणारी माणसं अशी करतात? जवळ असतात, जवळ राहतात, पण आपल्या घरात भांडणं 100% लावतात, आपल्या पती पत्नीमध्ये भांडणं 100% लावतात. आणि ह्याच्यापासून तुम्ही सावधान राहा मित्रांनो. आणि तो अशोक राठोड आहे तर तो त्या कमलेशच्या पत्नीचं सोकियाचं कान भरतो की तुझा नवरा बाहेर सोकलाय, बाहेर त्याचा अफेअर आहे आणि जो पैसा येणार आहे तो तुझ्यावर खर्च करतो. आता बायची बुद्धी किंवा म्हणजे त्या स्त्रीची बुद्धी कितपत चालते आणि तिने पहिल्यांदा विचारायला पाहिजे बाबा तर त्या अशोक राठोडने त्याच्या कमलेशच्या पत्नीचं असे कान भरवले की बेमापच कान भरवले. कारण ह्या दोघांच्या आधी पहिल्यापासूनच एकतर अनैतिक संबंध आणि स्त्री एकदा बाहेर सोकावली की ती बाहेरच्यांवर विश्वास ठेवते, आपल्या नवऱ्यावर ठेवत नाही, आपल्या मुलांवर ठेवत नाही. आणि कमलेश हा महत्त्वाचा तुम्हाला एक सांगतो, कमलेशला दुसरा भाव आहे आणि तो आपल्या आई बापापासून भावापासून सेपरेट फॅमिली करून राहतो. हा फक्त दोघं नवरा बायको आणि त्याची 2 मुलं. कवा पण एकत्रित कुटुंब ठेवा, हे तुमच्यासाठी कवा पण सुखकारक जाईल. आणि आत्ताच्या म्हणजे लेडीज कसं आहे माहिती आहे का, आता एक दिवस घरात नाही आले की लगेच वेगळं राहायचं. लग्नाच्या आधीच हा पहिला विषय, बोलीच तशी करते आणि आत्ता इलाज पण नाही. इलाज नाही म्हणजे काय झालंय माहिती आहे का, जास्त करून आपले पुरुष वर्ग किंवा आत्ताची मुलं का, अहो तुमच्यात शिकण्याची कुवत नाही, फक्त लेडीज महिला आता जी स्त्री वर्ग आहे त्यांनी शिक्षणात पातळी वर गाठलेली. अहो तुम्ही पण गाठा ना वर शिक्षण पातळी, आणि त्यांच्या अपेक्षा मोठमोठ्या झालेल्या आहेत का. असं नाही का. तर तो अशोक राठोड आहे तर त्या बाईचे कान फुगवतो, तो त्याच्या बाबतीत त्याला वेगवेगळं सांगतो आणि ती बाई त्याचं ऐकण्यातच असते.
आणि ही दोघं मिळून एक प्लॅन रचतात. दोघं मिळून प्लॅन रचतात की जो कमलेश आहे ह्याचा काटा काढायचा. हा कमलेश, आता ह्या दोघांनी काय प्लॅन ठरवला ही पण सांगतो तुम्हाला. ह्या सोकिया, कमलेशची बायको सोकिया आणि हा अशोक राठोड, ह्या दोघांनी प्लॅन काय ठरवलाय? ह्या दोघांनी प्लॅन असा ठरवलाय की ही प्रॉपर्टी सगळी आपण म्हणजे कमलेश मेल्यानंतर सोकियाच्या नावावर होईल आणि सोकिया आणि हा जो अशोक राठोड आहे हे कुठेतरी दुसऱ्या गावी जाऊन, दुसरं गाव पण आपल्या महाराष्ट्र राज्यातलंच आहे, ते पुढे चालून तुम्हाला सांगतो. तर ते दुसऱ्या गावी जाऊन तिथं सेटल व्हायचे होते, म्हणजे तिथं नवीन परपंच करायचा होता. हा ह्या नवऱ्याने भागत नव्हतं काहीच, दुसरं विश्वास ठेवायचा. म्हणजे आता माझा वाईट बोलण्याचा दृष्टिकोन नाही बरं का मित्रांनो. आता माझी जीभ जरा हे होते, जड जाते बोलण्यासाठी, समजून घ्या. काही काही शब्द जड जातात मला. तर मित्रांनो, ह्या गोष्टीतनं तुम्हाला सांगतो पुढे चालून ते कमलेचा काटा काढायचा ठरवतात. आणि काटा असाच काढायचा म्हणतात की कमलेश आता काय करते, त्या दोघांचा प्लॅन ठरलेला असतो की ह्याचा काटा काढून टाकायचा आणि काटा काढला की आपण इथनं गायब व्हायचं, ह्याच्यातनं ह्या गावातनं गायब व्हायचं आणि आपण दुसऱ्या सिटीत जाऊन तिथं सेटल व्हायचं आणि नव्याने परपंच करायचा. तर मित्रांनो, ते पुढे चालून काय होतं, ती कमलेशची जी बायको असते, कमलेश घरी येतो आणि कमलेशला जी जेवणात झोपेच्या गोळ्या, जे झोपेचं औषध असतं, झोपेचं म्हणजे तुमच्या बाबतीचा असा प्रकार घडतोय का, तुमच्या आसपास घडतोय का हे लक्षात ठेवा. तिने त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्यात मित्रांनो. आणि कमलेश हा सर्वसाधारण 12-1 वाजेपर्यंत तो गाढ झोपी गेलेला आहे. गाढ झोपी गेल्यानंतर जी कमलेशची बायको होती तिने आपल्या प्रियकराला फोन केलेला आहे. आणि प्रियकराला फोन केल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, प्रियकर येतो आणि त्यांनी पहिली तयारी केलेली होती. तिथं कमलेश जिथं झोपायचा आहे तिथं आधीच जी काही शस्त्र वगैरे काय असेल, म्हणजे त्याला मारण्यासाठी जे हत्यारे वगैरे काय ठेवलं असेल ना, त्या खोलीतच ठेवलं होतं. त्यांनी लागायचं होतं ते तिथंच ठेवलं होतं. आता ह्यांचा अगोदरच प्लॅन ठरला होता ना, तर अगोदर प्लॅन ठरला होता त्यामुळे त्यांनी ती हत्यार वगैरे, आणि कमलेश हा गाढ झोपेत होता, त्याला काही काचिकू खबर नव्हती, कारण आपल्यासोबत काय होणार आहे त्याला देखील काय माहीत नव्हतं. मित्रांनो, जो अशोक राठोड आहे तो तिथं येतो. तो कमलेश हा नावाचा व्यक्ती गाढ झोपी गेलेला असतो, कारण त्याला गोळ्या चारलेल्या आहेत जेवणातनं. आता जेवणातनं गोळ्या चारल्या तर आता गाढ झोपी तर जाणारच. आणि जो अशोक राठोड आहे तो तिथला हातोडा असतो तो घेतो आणि तो त्याच्या डोक्यात, आता ही घटना बेकार आहे बरं का, त्या डोक्यावर इतका बेकार वार करतो, भयानक वार करतो. आणि त्याचं जे रक्त वगैरे असेल त्या घरात फरशीवर वगैरे इकडं तिकडं होतं. हे कसली असली म्हणजे विचित्र घटना, जी आपली जीवनसाथी ती सुद्धा, म्हणजे आता ह्या कलियुगात काय घडन त्याची गॅरंटी नाही. तुम्ही सावधान व्हा, सतर्क व्हा, हीच मित्रांनो म्हणजे ईश्वरचरणी प्रार्थना आहे तुमच्यासाठी. आता मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढची स्टोरी सांगतो. जरा मला काय काय स्टोऱ्या सांगताना जरा विचित्र वाटतं बरं का, आणि हे घडलेलेच तशात. तर जो कमलेश आहे तो जागीच मृत्यू होतो त्याचा. आता त्या डोक्यावर हातोडा गेल्यावर
जागीच मृत्यू होतो त्याचा. हातोड्याने वार आहेत, साधे सुधे नाहीत वार. आणि वार झाल्यानंतरनं तो जाग्यावर मृत्यू झाल्यानंतरनं जो अशोक राठोड आहे त्याची बॉडी घेतो आणि त्याच्या गावापासून त्या 7-8 किलोमीटरच्या अंतरावर जातो, अंतरावर. आणि त्या अंतरावर त्याची बॉडी तिथं काय करतो, तिथं एक शेती बघितलेली ठेवलेली असते. त्याने बघून आधी पॉईंट, आता हा प्लॅन करायचा म्हणलं की हे सगळं प्लॅनिंग असतंच. माणूस फिरतो जिकडं तिकडं आणि काय करायचं काय नाही. तिथं गेल्यानंतर तिथं जरा त्या शेतीत पाणी असतं, भरपूर पाणी असतं. आणि तिथं तो जो अशोक राठोड आहे ती बॉडी काढतो आणि तिथं गाडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याला खड्डा घेऊन गाडण्याचा प्रयत्न करतो. पण असं होतं की त्या परिस्थितीतनं ती बॉडी ती पूर्णपणे गाडलीच जात नाही, अपूर्णच गाडली जाते, अपूर्णच गाडली जाते. आणि मित्रांनो, ह्याच्यातनं काय होतं माहिती आहे का, तो तिथनं अपूर्ण गाडून निघून जातो आणि त्या कमलेशच्या बायकोपाशी येतो परत, म्हणजे त्याच्या त्या कमलेशच्या घरी येतो. आणि ते तिथून पुण्याला येतात. ते तिथून ते काय त्यांचा पसारा असारा असन, ज्वेलरी, म्हणजे तिच्या त्या लेडीजच्या गळ्यातलं काय, सोकियाच्या गळ्यातलं सोनं नाणं, अजून पैसा अडका काय असन ते पूर्ण घेते आणि ती आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने फिरते. राजस्थानमधली घटना आहे, महाराष्ट्राकडे येते, आपल्या पुणे जिल्ह्यात तर येते, पुणे स्टेशनपाशी. आणि ते इकडं आल्यानंतर त्यांना वाटतं की आता आपण मार्गाला लागलो, म्हणजे आपला इथं आलो, आपल्याला कोण पकडू शकत नाही, कोण काही करू शकत नाही. पण एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जिथं आती करता तिथं माती 100%, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ह्यांची पण तशीच झालेली गत. आणि त्यांचं राज्य सोडलेलं आहे, महाराष्ट्र राज्यात आलेले, पण भारताचा कायदा आणि आपल्या कायदा कुठं चुकलेला नाही, सगळ्याला समानच कायदा आहे. तर ते इथं आपल्या महाराष्ट्रात येतात, पुणे जिल्ह्यात. आणि एकीकडं जे कमलेशचे आई वडील असतात, जे वडील असतात, कमलेशला 2 दिवस झालेले असतात या गोष्टीला. आणि आपला मुलगा इथं का दिसेना, त्याचे दुकान का उघडत दिसेना, ते पाण्याचा प्लॅन, त्याची बायको का घरी दिसेना, नातवंड का घरी दिसेना. शेवट ते वडील आहेत, बाप आहेत. तर मित्रांनो, त्या बापाला चिंता लागून राहिली, आपला मुलगा का घरी नाही, त्याची बायको का नाही घरी, आपली नातवंड का नाही घरी. एवढी भयानक स्थिती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याचे वडील, कमलेशचे वडील इकडं तिकडं शोध घेतात किंवा बऱ्याचशा ठिकाणी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करतात, त्याचा फोन पण लागत नाही. त्या अशोक राठोडचा पण फोन लागत नाही, किंवा त्याच्या म्हणजे कमलेशच्या बायकोचा पण फोन लागत नाही, सॉरी, कमलेशच्या बायकोचा पण फोन लागत नाही, म्हणजे सगळ्यांनी फोन. आणि जो कमलेश जो आहे त्याचा फोन पहिल्यापासूनच, कारण तो एक्सपायर झालेला आहे, त्याला गाडलेलं आहे, ह्यांनी दोघांनी काटा काढलेला आहे, त्याचा फोन लागणं हेच होतं, मुश्किलच होतं. आणि कमलेशचे वडील जे होते त्यांनी हे दोन दिवस इकडं तिकडं शोधलं, त्यांना काय ठाव ठिकाणा लागा नाही त्याच्या मंडळीचा, आपल्या म्हणजे त्याच्या सुनेचा. तर त्याने जे कमलेशचा भाऊ होता आणि त्याचे वडील, कमलेशचे वडील, त्या दोघांनी डायरेक्ट सरळ पोलीस स्टेशनमध्ये गाठलं आणि आपली तक्रार देऊन टाकली. तिथं तक्रार देऊन टाकल्यानंतर त्यांनी, पोलिसांनी ही केस गांभीर्याने घेतली जरा. आणि कमलेशची ओळख पाळख होती ना, कारण तो बिझनेसमॅन होता, मोठा बिझनेसमॅन असल्यामुळे जरा त्याने, पोलिसांनी पण जरा त्यात इंटरेस्ट दाखवला आणि पटापट जरा पळायला लागले. तर कमलेशचा त्यांना काय आता पता लागा नाही, काहीच व्हाय नाही.
आणि 7-8 दिवसानंतर एका शेजारच्या गावातनं किंवा कोण वाटसरू असेल तिथनं त्यांना खबर लागते की इथं इथं एक डेड बॉडी आहे, ती अर्धी पुरली गेलेली, अर्धवट पुरली गेलेली. तर मग पोलिस तिथं जातात, ते डेड बॉडी आपल्या ताब्यात घेतात म्हणजे पोलिसांच्या, आणि पोलिसांच्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांना डाऊट पूर्ण होतो की ही कमलेचीच डेड बॉडी आहे, कमलेचीच बॉडी आहे ही. तर मग कमलेशच्या जे वडील होते त्यांना बोलवून घेतात, वडील आणि भाऊ त्यांना बोलवून घेतात आणि ते कन्फर्म करतात की ही कमलेशचीच बॉडी आहे का. आणि तिथून पुढे ते पंचनामा वगैरे काय पोस्टमॉर्टम असेल आणि पोस्टमॉर्टम करतात. आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये कमलेशच्या डोक्यात हातोड्याने वार केले, हातोड्याचे घाव आहेत असं त्यांना त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधनं आढळून आलं. आणि आढळून आल्यानंतर हे दोघं, जे कमलेशचा कामगार होता जो अशोक राठोड आणि कमलेशची पत्नी सोकिया, हे दोघं गायब होते. कमलेशच्या घराचा दरवाजा ते म्हणजे कुलूप काय असेल ते लॉक बिक तोडून काढतात आणि कमलेशच्या घरात जातात. आणि कमलेशच्या घरात गेल्यानंतर त्याला पोलिसांना त्या फरशीवर डाग वगैरे दिसतात, तिथं अपूर्ण जरा रक्त ही झालेलं असतं ना, पुसलेलं असतं कमलेशच्या बायकोने. तर ते अपूर्ण रक्त ते पुसलेलं असतं, रक्ताचे डाग राहतात बघा फरशीवर, पांढऱ्या व्हाईट फरशीवर रक्ताचे डाग. तुम्ही किती पुसा तिथं थोडी घाण राहतेच. आणि पोलिसांना त्यातनं संशय आला की ह्याच्यात कमलेशची बायको शामिल आहे ह्या खुनात. आणि अजून दुसरा कोण आहे ह्याच्यासोबत, ह्याच्या म्हणजे तिच्या साथीदाराला कोण आहे, दुसरा अजून व्यक्ती कोण आहे, हा पोलिसांना प्रश्न पडतो. प्रश्न पडल्यानंतर मित्रांनो पोलिसांना ठेप लागते की ते महाराष्ट्राच्या दिशेने, महाराष्ट्र राज्यात पुणे स्टेशन नजीक पुणे स्टेशन नजीक, आता तुम्हाला सांगतो, जवळ जयप्रकाश उद्यान ह्या ठिकाणी ते राहत होते भाड्याने. पोलिसांनी तिथनं राजस्थानवरनं ह्यांना उचललं, म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस काहीतरी थोडेफार शामिल असणार ह्याच्यात. म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट केलेलं आहे आणि ह्यांच्यावर पाळ ठेवायला लावली आणि त्यांनी सापळा रचून ह्यांना पकडलेलं आहे मित्रांनो. आणि ह्यांना राजस्थानला घेऊन गेलेले आणि तिथं त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. मित्रांनो तुमच्या बाबतीत हा प्रकार घडतोय का, किंवा तुमच्या विषयी कुठं शेजारी पाजारी कुठं प्रकार घडतोय का, हे लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो. आणि तुम्ही नेहमी सुरक्षित राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि ह्या गोष्टीतनं मला एकच सांगायचं आहे, म्हणजे आता आजकालचं कलियुग आहे मित्रांनो बरं का. मित्रांनो तुमच्या बाबतीत हा विषय घडतोय का, तुमच्या आसपास काय घडतोय का, ह्याची तुम्ही नजर अंदाज करू नका आणि तुम्ही सुरक्षित राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि तुमचं जे कुटुंब आहे ते सुखी राहावे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये हे तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्व आपल्या प्रेक्षकांचं मनापासून आभार मानतो. आपले 50 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल धन्यवाद.